दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। त्यांनी कंपनीची बॅलन्स शीट ट्विट करून हा दावा केलेला आहे। यासोबतच अजून बरेच खुलासे होतील असा इशारा सुद्धा दमानिया यांनी केलेला आहे। दरम्यान अंजली दमानिया यांचं ट्विट काय आहे आपण पाहतो आहे। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत। या कंपनीचा 2022 चा रेव्हेन्यू 12 कोटी 27 लाख आणि 22 ची शेवटची भरलेली बॅलन्स शीट ही आहे। त्यात देखील कराड रिलेटेड पार्टीज मध्ये प्रामुख्याने आहेत आणि इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय ॲश देखील हीच कंपनी ट्रान्सपोर्ट करणार। म्हणजे कंपनी एकत्र, जमिनी एकत्र, कायदेशीर फ्लाइंग ॲश ट्रान्सपोर्ट पण अजून बरेच खुलासे होतील। दमानिया यांनी हे धक्कादायक खुलासे केलेत। आपण पाहतो व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीमध्ये राजश्री मुंडे या आहेत। या कंपनीच्या रिलेटेड पार्टीमध्ये वाल्मिक कराडचं सुद्धा नाव आहे। यासोबतच 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख इतका आहे। इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय ॲश ही कंपनी ट्रान्सपोर्ट करते। कराड आणि मुंडेमध्ये जमीन एकत्र आहेत, कंपनी एकत्र आहे आणि फ्लाय ॲश वाहतूक सुद्धा एकत्र आहे। दरम्यान आता राज्यामध्ये सध्या सरपंच हत्या प्रकरणावरनं राजकारण तापलेलं आहे। अशातच वाल्मिक कराड आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संबंधांबाबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सूचक ट्विट केलेले आहे। कराडसोबत हाके जेवत असतानाचा एक फोटो दमानिया यांनी पोस्ट केलाय। वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके एकत्र जेवत असतानाचा हा फोटो दाखवून अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलेला आहे। एका बाजूला राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातले पडसाद दररोज उमटताना आपण बघतोय, तर आता दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत गेले असून त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि या दोघांमध्येही जवळपास 1.25 तास चर्चा झालेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं अजित पवार यांच्या पक्षावर टीका होतीये आणि या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती समोर येते। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असताना अजित पवार यांनी राजीनामा न घेण्याची भूमिका घेतलेली आहे। दरम्यान पालकमंत्री पदाबाबतही शहा आणि पवारांमध्ये काही चर्चा झाल्याची माहिती आहे। शहा आणि पवारांमध्ये काय चर्चा झाली आपण पाहतोय। यावेळेस बीड प्रकरणावरनं चर्चा झाल्याची माहिती समोर येते। सरपंच हत्या प्रकरणावरनं अजित पवार गटावर वारंवार टीका होतीये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे आणि पालकमंत्री पदाचा अद्यापही न सुटलेला तिढा हे सुद्धा एक कारण आहे। यासोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर सरपंच हत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणामध्ये अडकवलं जात असल्याचा आरोप हाकेंनी केलेला आहे। अंतरवालीमध्ये गोळीबार झाला त्यावेळेस गँग ऑफ बीड दिसलं नाही का असा सवाल हाकेंनी थेट विचारलाय। तसंच सुरेश धस यांनी देवस्थानाच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोपही हाकेंनी केलाय। आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अण्णानं घेतली। अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राव, तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला, माझ्या पोलीस भगिनींवरती विनयभंग झाला, त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसींची घरं जाळण्यात आली, त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे। तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो। हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो। शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो।
तर आता अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. हत्येच्या आधी 2 दिवस धस कराडच्या संपर्कात होते आणि वेळ आली की सगळं बाहेर काढण्याचा इशारा मिटकरींनी दिलाय. तर देवस्थानाच्या जमिनी कुणी हडप केलेल्या आहेत हे काढलं तर धागेदोरे आष्टीपर्यंत जातील असा इशारा मिटकरींनी दिलाय. देवस्थानच्या काही जमिनी 8 हिंदू व 2 मुस्लिम देवस्थाने अशी एकूण 1421 कोटी रुपये किमतीची 485 एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली याचं उत्तर आम्ही नक्कीच देऊ, पण ती आता वेळ नाही. आमचं एवढंच आहे की हमाम में सब नंगे होते हैं. आपलं एक बोट दुसरीकडे असताना 4 बोटं आपल्याकडे असतात, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं एका बाजूला आरोप सुरू असताना आता दुसऱ्या बाजूला सारंगी महाजन यांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सारंगी महाजन यांनी केली आहे. यावेळेस त्यांनी मुंडेंवर जमीन हडपल्याचा आरोप देखील केलेला आहे. धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे, तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून, असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की मी तुमचं निवेदन पूर्णपणे वाचतो आणि त्याच्यावर तुमचं काम पूर्ण होईल याची मी खात्री देतो आणि मी तुम्हाला याच्यात न्याय मिळवून देतो. माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे, सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा. मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी. तर वारंवार या प्रकरणावरनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला सुरेश धस यांनी मात्र वेगळंच म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण केली नसल्याची प्रतिक्रिया यावेळेस त्यांनी दिलेली आहे. मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा. तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मी कुठं केली? मी ज्या वेळेस मी आतापर्यंत आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो. आका ह्याच्यात सगळ्यात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची काल फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. राज्यातील पवनचक्क्या मालकांनी खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पवारांनी यावेळेस निदर्शनास आणून दिलाय. सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडत असल्याची माहिती पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. संतोष देशमुख हत्येपूर्वी 4 दिवस शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरनं चर्चा केली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देखील दहशत मोडून काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत आणि या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांकडनं शोध घेतला जातोय. आरोपींना कुणी पैसे पुरवले, राहण्यासाठी कुणी मदत केली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान वाल्मिक कराडनं शरण येण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांना फरार होण्यास मदत केल्यावरून डॉक्टर संभाजी वायभासेंसह त्यांच्या पत्नीची विशेष तपास पथकाने 2 दिवस चौकशी केली होती. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये नवीन आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे. संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केलेली आहेत. मात्र मारहाणीमध्ये वापरलेल्या शस्त्रांची नुसती कल्पना जरी केली तरीही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. इतक्या निर्घृण पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. गॅसचा पाईप, त्यावर काळ्या करदोड्यानं तयार केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेली लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी त्यांना मारहाण करण्यात आलेली आणि हत्या साधी नव्हती तर त्यांच्यावर 156 वार करण्यात आलेले आहेत. 41 इंचांचा गॅसचा पाईप, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, 1 लाकडी दांडा,
तलवारीसारखं शस्त्र, चार लोखंडी रॉड, एक कोयता, तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता महिना होईल. मात्र त्यांची हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. विशेष म्हणजे सीआयडीची 3 पथकं कृष्णा आंधळेच्या मागावर आहेत. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना चकवा देतोय. कृष्णा आंधळे कर्नाटकात असल्याचा संशय आता सध्या पोलिसांना आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मनोज जरांगेंनी भेट घेतलेली. दरम्यान जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये येऊन धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत काही वेळ चर्चाही केली आहे. धनंजय देशमुख यांनी दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ आज जरांगेंच्या भेटीला आला होता आणि धनंजय देशमुख यांनी जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तर यावेळेस सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झालाय, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मॅजिस्ट्रेटने करावी आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये चौकशी करता येत नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. सूर्यवंशीच्या याच्यामध्ये इन्हान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं. अनाउन्समेंट ते करतील. इन्क्वायरी जी चाललेली आहे ती इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये आहे. का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे, ह्याच्यामध्ये नाही. तर ते त्यांनी असं आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असं जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर आता पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय. पंकजा मुंडे यांनी 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली असा आरोप धस यांनी केलाय. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर असा गंभीर आरोप करण्यात आला असून बीड जिल्ह्यातील अधिकारी मी आणलेले नाहीत असं पंकजा मुंडे म्हणाल्या. इतकंच नाही तर तेव्हाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ते अधिकारी आणले असल्याचं सुद्धा पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. त्यांच्या कालावधीत असं झालेलं नाही. एकतर्फा वाग फक्त 750 शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले आहेत. 750 कमी 745 बहुत. तर विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांच्या पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षाने खासदारांनाही गळाला लावल्याची रणनीती आखली आहे. मात्र दादांच्या पक्षाला ऑपरेशन घड्याळची गरज का पडली आहे पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बाप लेकीला सोडून दादांकडे चला. काकांच्या खासदारांना दादांची ऑफर. पवारांच्या खासदारांसाठी ऑपरेशन घड्याळ. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे आणि त्याला निमित्त ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं ऑपरेशन घड्याळ. ऑपरेशन घड्याळ राबवण्यासाठी पवारांच्या 7 खासदारांना संपर्क केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आणि एकच खळबळ उडाली. खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत. काय मला कळत नाही, लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आमचे खासदार म्हणून पळवा. आव्हाडांपाठोपाठ आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनीही अधिवेशन काळात सोनिया दुहान यांच्या मार्फत 7 खासदारांना संपर्क केल्याचा दावा केलाय. सोनिया दुहानकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले. आता पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल,
तर स्टेबल करायचं असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तर सुनील तटकरेंनी मात्र पवारांचे खासदार फोडून ऑपरेशन घड्याळ राबवत असल्याचा दावा फेटाळून लावलाय. एक ज्या संस्कृतीमध्ये मी वावरलं त्याच्यामध्ये बाप लेक असा शंखप्रयोग माझ्या आयुष्यामध्ये कधी केलेला नाही. परंतु ज्यांच्या नावाने आपण बोलणार त्यांची संस्कृती तशी असल्यामुळे ते तसा उल्लेख त्या ठिकाणी करत आलेले आहेत. मी कोणाशी संपर्क केलेला नाही, करण्याचं प्रयोजन मला नाही. मी स्वतः केला असं जे म्हटलं गेलं ते धादांत खोटं होतं. पण माझ्याजवळ कोणी कुठे काय बोललंय त्याची माझ्याजवळ माहिती आहे. योग्य वेळेला मी बोलेन. तटकरेंनी दावा फेटाळला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ऑपरेशन घड्याळाची गरज का आहे ते देखील पाहूयात. मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागासाठी 6 खासदारांमागे 1 मंत्रिपदाचा फॉर्म्युला आहे. पवारांचे 7 खासदार सोबत गेल्यास दादांच्या पक्षाचं संख्याबळ 8 वर जाईल. संख्याबळ वाढल्यास प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतर खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पवारांचे खासदार दादांच्या गळाला लागणार की पवारांसोबत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर आपला पक्ष सत्तेत जाणार या केवळ अफवा असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. शरद पवारांकडून राष्ट्रवादी युवक आघाडीची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये पवारांनी हे भाष्य केलेले. येत्या 15 दिवसात पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल होणार असून पवार भाकरी फिरवणार असल्याचंही या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं पवारांनी सांगितलंय. बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा होते याकडे अनेकांचं लक्ष आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण वाढलं असल्याची चर्चा आहे. बांगलादेशातील कोकणची सिटिझनशिप दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. बांगलादेशी नागरिक मोहम्मद इद्रिक इसाक शेख याला रत्नागिरीमध्ये शिरकाव करून ग्रामपंचायतीमध्ये जन्मदाखला देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. तत्कालीन सरपंच अल्ताफ संगेश्वरी आणि ग्रामसेवक यांची चौकशी करण्यात येणार असून जन्मदाखला कसा आणि कोणत्या आधारावर दिला याचा तपशील सध्या घेतला जातोय. तर परप्रांतीयांनंतर आता बांगलादेशींचीही कोकणात घुसखोरी वाढत चालल्यामुळे काही दिवसांनी बांगलादेशी तिथल्या भूमिपुत्रांना येवा कोकण आपलाच असं म्हणणार की काय असं आता वाटू लागलेलं आहे. यानंतर आता बातमी आहे बांगलादेश रोहिंग्यांसंदर्भातच. बांगलादेश रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र प्रकरणामध्ये गृह विभागाने आता SIT गठीत केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आदेश दिले असून चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.